शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन पनवेलमध्ये वर्धापन दिन मेळावा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्याला असणार आहे। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन सोहळा पनवेलमध्ये पार पडतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय मार्गदर्शन करण्यात येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। तसेच आगामी निवडणुका शेकाप महाविकास आघाडीसोबत लढणार का हे आजच्या मेळाव्यातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन सोहळा हा पनवेल येथे पार पडणार आहे। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। भव्य स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि याचं आकर्षण म्हणजे महाविकास आघाडीमधील संजय राऊत असतील, विजय वडेट्टीवार असतील, शशिकांत शिंदे असतील, हे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर राज ठाकरे हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। सोबत शेकापचे कार्यकर्ते असतील, मनसे कार्यकर्ते असतील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुका या तोंडावर असताना नक्की राज ठाकरे हे शेकापच्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या ठिकाणी अनेक पक्षांमध्ये जशी गळती लागलेली आहे तशीच गळती ही शेकापमध्ये सुद्धा लागलेली आहे। शेकापमध्ये सुद्धा पाटील घराण्यात फूट पडलेली असेल, या ठिकाणी मुंबईमध्ये असेल, नवी मुंबईमध्ये असेल, अनेक शेकापचे प्रमुख पदाधिकारी नेते हे आता सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत। त्यामुळे उरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पंखांमध्ये बळ भरण्यासाठी नक्की या ठिकाणी जयंत पाटील असतील, राज ठाकरे असतील, हे नक्की काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकाप महाविकास आघाडीसह राज ठाकरे यांच्यासोबत लढणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि याचा कुठेतरी एक नरेटिव्ह अजेंडा आजच्या सभेतून सेट करण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।